पक्षासाठी कोरड्या विहिरीमध्ये उडी मारण्याची तयारी आहे असं म्हटलेलं आहे वैभव खेडेकर यांनी। रामदास कदम महायुतीचे ज्येष्ठ नेते त्यांना उत्तर देणार नाही असं वैभव खेडेकर यांनी म्हटलंय। राज ठाकरेंच्या भेटीनंतर वैभव खेडेकरांची नरमाईची भूमिका दिसून आली। राजकारणामध्ये कुणी कुणाचा कायमचा शत्रू नसतो असं देखील वैभव खेडेकर यांनी म्हटलेलं आहे। कोकणातील नेत्यांना जिंकवण्यासाठी मनसैनिक काम करणार असं वैभव खेडेकर यांनी म्हटलेलं आहे। राजसाहेब ठाकरे यांचा आदेश आहे आणि पक्षासाठी कोरड्या विहिरीमध्ये उडी मारायची माझी तयारी आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची वाटचाल या इकडच्या कोकणाच्या कातळावरती मी केलेली आहे। त्याला आज फळे यायची वेळ झालेली आहे। त्यामुळे राजसाहेबांच्या आदेशावर मी चालणार आहे। या राजकारणामध्ये कोणी कोणाचा दोस्त नसतो आणि कोणी कोणाचा दुश्मन नसतो। त्यामुळे या सगळ्या गोष्टी भविष्यात जुळून येतील असा मला या ठिकाणी विश्वास आहे। बघा, आता आमची महायुती झालेली आहे आणि आमच्या महायुतीचे रामदास भाई कदम हे नेते आहेत आणि महायुतीचं वातावरण खूप चांगलं आहे। त्यामुळे याच्यामध्ये काही मिठाचा खडा मी होऊ इच्छित नाही। त्यामुळे त्यांनी काय बोललं असेल याची दखल सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी घेतलेली आहे। काल दोन कट्टर विरोधक असलेले सूर्यकांत दळवी आणि रामदास भाई कदम हे एकाच व्यासपीठावरती होते। आता युती असल्यामुळे कालांतराने या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील। या राजकारणामध्ये कोणी कोणाचा दोस्त नसतो आणि कोणी कोणाचा दुश्मन